नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाचं आपलं पहिलं प्रकरण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा याचा अभ्यास करीत आहोत। यापूर्वीच्या तासिकांमध्ये आपण इतिहास लेखन म्हणजे काय, इतिहास लेखनाची परंपरा कशी निर्माण झाली, इतिहास लेखन करण्यासाठी इतिहासाच्या संशोधकांना त्यांच्या संशोधनात सहाय्यभूत ठरणाऱ्या विविध ज्ञानशाखा संस्था यांच्याविषयी माहिती पाहिली। त्याचसोबत जगप्रसिद्ध असं पॅरिस या शहरातलं इतिहासाच्या खाणाखुणा, इतिहासाचा समृद्ध ठेवा आपल्या अंगा खांद्यावर मिरवणारं लुव्र हे वस्तुसंग्रहालय, त्याची पण माहिती पाहिली। आज आपण या प्रकरणातल्या एका नवीन मुद्द्याला सुरुवात करणार आहोत। तो मुद्दा असा आहे, आधुनिक इतिहास लेखन। आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची जी प्रमुख 4 वैशिष्ट्ये आहेत, त्या 4 वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास करणार आहोत। तर आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचं पहिलं वैशिष्ट्य काय म्हणतं, या ठिकाणी मी लिहिलेले मुलांनो, आधुनिक इतिहास लेखनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे ही पद्धत म्हणजे अर्थातच आधुनिक इतिहास लेखनाची पद्धत शास्त्रशुद्ध आहे व तिची सुरुवात सुयोग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते। पहा, आधुनिक इतिहास लेखनाची जी पद्धत आहे ती शास्त्रशुद्ध आहे असं म्हटलंय या विधानामध्ये। या विधानामध्ये 2 शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, म्हणजे हे वैशिष्ट्य आपल्या पटकन स्मरणात राहील। ते 2 शब्द आहेत शास्त्रशुद्ध आणि प्रश्न। पहा, तुम्ही जाणता मुलांनो, आज इतिहास या विषयाचा समावेश सामाजिक शास्त्राची एक शाखा म्हणून केला जातो। म्हणजे इतिहास आज शास्त्र म्हणून ओळखलं जातं, गौरविलं जातं। काही दशकांपूर्वी इतिहासाची ओळख शास्त्राची एक शाखा अशी नव्हती, तर प्राचीन भारतीय साहित्यामध्ये तर इतिहासाचा उल्लेख 65 कलांपैकी एक कला असा केलेला आहे। म्हणजे जशी गायन, वादन, नर्तन, स्थापत्य, मूर्तिकला, शिल्पकला, पाककला, तसेच इतिहास पण एक कला असं संबोधलेलं होतं। पण आज इतिहास कला नाही, तर इतिहास सामाजिक शास्त्राचा भाग आहे। मग आता शास्त्राचा भाग आहे इतिहास, तर इतिहासाला शास्त्राचे काही नियम, शास्त्राची काही वैशिष्ट्य, शास्त्राच्या काही कसोट्या यांचंही पालन करावं लागतं। मग शास्त्राच्या कसोट्या काय आहेत, शास्त्र कशाला म्हणतो आपण, नियम काय आहेत, नेमकेपणा ही शास्त्राची कसोटी आहे। वस्तुनिष्ठता, सत्यता, सार्वत्रिकता, सार्वकालिकता, सत्यता, शुद्धता, सिद्धता या शास्त्राच्या कसोट्या आहेत। याच्याशिवाय शास्त्र पूर्णच होऊ शकत नाही। मग यापैकी काही ना काही कसोट्या, त्यांचं पालन इतिहासालाही करावं लागतं, तरच इतिहास सामाजिक शास्त्र म्हणून घेण्यास पात्र ठरतं। पहा, इतिहासाची म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाची पद्धत शास्त्रशुद्ध आहे। तर शुद्धता येण्यासाठी चिकित्सा महत्वाची आहे। कोणतीही गोष्ट जशीच्या तशी स्वीकारणं हे मान्य नाहीये चिकित्सेमध्ये, त्याची चिकित्सा झाली पाहिजे। नुसता ताप आला की टायफॉइड झाला असं पण म्हणतो का, नाही। ताप आला की कावीळ झाला असं पण म्हणतो का, नाही। ताप आला की डोकं दुखत असेल म्हणतो का, नाही। चिकित्सा करतात ना डॉक्टर त्याची। तसं शास्त्र आणि चिकित्सा महत्वाची। आता
चिकित्सा करायचं आहे तर अनेकानेक प्रश्नांची मांडणी करावी लागते. आणि प्रश्न कसे? संबंधित, असंबद्ध नाही. संबंधित म्हणजे सुयोग्य प्रश्नांची मांडणी करावी लागते. आता हे विधान चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात येण्यासाठी काही 1-2 उदाहरणं मी या ठिकाणी देते. आपण थोडासा तुलनात्मक अभ्यास करू. तुम्हाला माहिती आहे मुलांनो, विज्ञान हे एक शास्त्र आहे, ठीक आहे. आणि या विज्ञानाला अनेकानेक वैज्ञानिकांनी, संशोधकांनी आणि त्यांच्या संशोधनानं आणि शोधाने समृद्ध केलेलं आहे. मग त्यात जेम्स वाईट असतील, न्यूटन असतील, निकोलस कोपर्निकस असतील, अल्बर्ट आइन्स्टाईन असतील, CV रमन असतील, जगदीशचंद्र बोस असतील, आल्फ्रेड नोबेल असतील. अशी शोध आणि शोधकांची खूप मोठी अफाट यादी आपल्याला सांगता येईल. पण ती इथं आपण सांगणार नाहीयेत. आपण 1-2 उदाहरणं घेऊ. जेम्स वाईट याचं नाव तुम्ही ऐकून आहात मुलांनो. वाफेच्या शक्तीचा शोध लावणारा आणि त्या शक्तीची कामं करण्यासाठी आपल्याला काही उपयोग करून घेता येतो का, हा विचार करता करता वाफेचं इंजिन बनवणारा, वाफेवर चालणारं इंजिन बनवणारा तो जेम्स वाईट. त्याच्या शोधाची सुरुवात सुयोग्य प्रश्नाच्या मांडणीपासून झाली. कशी झाली? एके दिवशी त्याच्या घरामध्ये तो स्टोव्हवर चहा करण्यासाठी किटलीमध्ये पाणी, चहापूड, साखर घालून त्याला उष्णता देत होता. आणि काही वेळानंतर त्या किटलीचं झाकण आपोआपच थडथडायला लागलं आणि काही क्षणात ते झाकण चक्क जमिनीवर पडलं. जेम्स वाईट विचार करू लागला. बाहेरच्या कोणत्याच शक्तीचा उपयोग न करता, कुणीच त्या झाकणावर शक्ती न लावता, कुणी त्याला न हलवता आपोआप झाकण खाली कसं पडलं? आणि दिमाग की बत्ती जला. त्याला प्रश्न पडला, आपोआप झाकण खाली कसं पडलं? आणि त्या प्रश्नाचं उत्तर तो शोधू लागला आणि त्याला उत्तर मिळालं, वाफेची शक्ती. किटलीमध्ये द्रवाला उष्णता दिल्यानंतर जी वाफ निर्माण झाली, त्या वाफेमध्ये एवढी शक्ती होती की त्या वाफेने त्या किटलीचं झाकण जमिनीवर पाडलं आणि शोध लागला वाफेच्या शक्तीचा. दुसरं एक उदाहरण घेऊ मुलांना. न्यूटन तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांनी गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला. त्यालाही प्रश्न पडला, वर फेकलेली प्रत्येक वस्तू खालीच का येते? अर्थात आपण वर फेकलोय तर ती वर जायला पाहिजे, पण ती खाली का येते? पृथ्वीकडे का खेचली जाते? आणि या प्रश्नाचं उत्तर तो शोधायला लागला आणि त्याला असं आढळून आलं की या पृथ्वीमध्ये वर फेकलेल्या वस्तूला खाली आकर्षित करून घेणारं काहीतरी बल आहे, काहीतरी शक्ती आहे. आणि त्या शक्तीचं नाव गुरुत्वाकर्षण शक्ती. म्हणजे वैश्विक गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध न्यूटनला पडलेल्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधातून लागलेला आहे. आपले CV रमन, त्यांनाही प्रश्न पडला, आकाश निळच का असतं, पाणी निळं का दिसतं? आणि या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेत घेत ते गेले आणि रमन इफेक्ट अर्थातच प्रकाशाचं विकिरण याचा शोध त्यांनी लावला. जगदीशचंद्र बोस यांनाही प्रश्न पडला, वनस्पती सजीव आहेत असं आपण म्हणतो, माणूस जसा सजीव आहे, माणसाला भावभावना आहेत, त्या तो वेळोवेळी व्यक्त करतो, तर सजीव आहेत असं ज्या वनस्पतींना आपण म्हणतो त्यांनाही भावभावना असतील. हा प्रश्न त्यांना पडला, असतात का? आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यातून त्यांना उत्तर मिळालं, हो. त्यांनी सिद्ध केलं, वनस्पतींना पण भावभावना माणसाप्रमाणेच असतात. सांगायचं तात्पर्य हे आहे मुलांनो, शास्त्रशुद्धता येण्यासाठी सुयोग्य प्रश्नांची मांडणी करावी लागते, जी अनेक वैज्ञानिकांनी केली आणि वेगवेगळे शोध लागले. हे झालं विज्ञानाच्या संदर्भात. आपण तुलनात्मक अभ्यास करतोय ना, की आपल्याला इतिहास चांगल्या पद्धतीने कळावा म्हणून, हा मुद्दा चांगल्या पद्धतीने कळावा म्हणून. आता आपण येऊया इतिहासाकडं. ही पद्धत
कुणाची पद्धत? आधुनिक इतिहास लेखनाची पद्धत शास्त्रशुद्ध आहे. आधुनिक इतिहास लेखनाला शास्त्रशुद्ध बनवण्यासाठी सुयोग्य अशा प्रश्नांची मांडणी करावी लागते. त्याचे एक उदाहरण पाहू, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात राहील, दीर्घकाळ स्मरणात राहील. हडप्पा संस्कृतीमध्ये हडप्पा, मोहेंजोदडो, लोथल, कालिबंगन, सुरकोटडा या ठिकाणी उत्खनन करीत असताना काही ठिकाणी ज्या मुद्रा सापडल्या त्या अनेक मुद्रांपैकी काही मुद्रांवरती जहाजाचं चित्र कोरलेलं होतं. इतिहासाच्या संशोधकांना, इतिहासकारांना हा प्रश्न पडला, साहजिकच आहे. जर एखाद्या ठिकाणी उत्खनन करीत असताना सापडलेल्या मुद्रांवरती जर जहाजाचं चित्र कोरलेलं असेल तर नक्कीच या संस्कृतीमध्ये समुद्र मार्गाने व्यापार चालत असलाच पाहिजे. आता समुद्र मार्गाने व्यापार हा जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. मग आंतरराष्ट्रीय व्यापार कोणत्या देशाशी चालत असेल? जहाजातून माल पाठवला जातोय, म्हणजे जहाजातून माल मोठ्या प्रमाणामध्ये पाठवतो आपण. मोठ्या प्रमाणात मालाची निर्यात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याची निर्मिती व्हावी लागते. मग कोणत्या मालाची मोठ्या प्रमाणात हडप्पा संस्कृतीतील लोक निर्मिती करीत असावेत? कोणता तो मार्ग असेल? कोणते ते देश असतील ज्या देशामध्ये या जहाजाच्या मार्गाने मालाची निर्यात होत असेल? बंदर कोणतं असेल? कारण आता समुद्र मार्गाने व्यापार चालतोय म्हटल्यावर बंदर हवीत. बंदर म्हणजे ज्या ठिकाणी जहाज सुरक्षितपणे थांबू शकतं आणि ज्या ठिकाणाहून जहाज सुरक्षितपणे आपल्या पुढच्या प्रवासाला निघू शकतं, अशी जागा. ज्या ठिकाणी जहाजावरती माल चढवला जातो सुरक्षितपणे आणि ज्या ठिकाणी जहाजावरून माल उतरवला जातो सुरक्षितपणे, असं ठिकाण, त्याला म्हणायचं बंदर. मग जहाजाचं चित्र कोरलंय म्हणजे बंदरही असणारच आहे. तर बंदर आहे म्हटल्यानंतर, जहाजावर माल चढवला जातोय म्हटल्यानंतर, एवढ्या मोठ्या प्रमाणात माल चढवला जातोय म्हटल्यानंतर तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्या बंदराच्या ठिकाणी माल साठवण्याचीही व्यवस्था असलीच पाहिजे. याचा शोध सुरू झाला आणि लोथल या ठिकाणी बऱ्याच गोद्यांचे अवशेष सापडले. गोदी म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती माल साठवण्याची अशी जागा, त्याला म्हणायचं गोदी. आणि गोदीचे अवशेष सुद्धा या ठिकाणी सापडले आहेत मुलांना. म्हणजे पहा, एक जहाजाचं चित्र असलेली मुद्रा सापडली आणि त्याच्यावरून पुरातत्वज्ञांनी, इतिहासाच्या संशोधकांनी, इतिहासकारांनी, इतिहासाच्या लेखकांनी ही प्रश्नांची, सुयोग्य प्रश्नांची यादी तयार केली, त्याची पद्धतशीर मांडणी केली, त्याची उत्तरं मिळवली आणि हडप्पा संस्कृतीतील आंतरराष्ट्रीय व्यापार कसा होता त्याची निसंशय अशी उत्तरं आपल्यापर्यंत त्याने पोचती केलेली आहेत. पहा मुलांना, ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे आणि तिची सुरुवात सुयोग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. हे आधुनिक इतिहास लेखनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आधुनिक इतिहासकाराला जो इतिहास लिहावा लागतो तो या वैशिष्ट्याचं पालन केल्याशिवाय लिहिता येत नाही. म्हणजे या वैशिष्ट्याचं पालन करूनच त्याला आपलं लेखन कार्य करावं लागतं. हा मुद्दा तुम्हाला कळलाच असेल अशी अपेक्षा व्यक्त करते. आता दुसऱ्या वैशिष्ट्याकडे आपण वळूया. काय म्हणतो दुसरं वैशिष्ट्य? हे प्रश्न मानव केंद्रित असतात. कोणते प्रश्न? जे प्रश्न आधुनिक इतिहासकाराला पडलेले आहेत, जे त्यांनी निर्माण केलेले आहेत, जे त्यांनी विचारलेले आहेत. मग कोणाला विचारलेले असतील? अर्थातच इतिहासाच्या साधनांना. मग ती भौतिक असतील, ती लिखित असतील, ती मौखिक असतील की दृकश्राव्य असतील, कोणतंही साधन असेल, त्यांना जे विचारलेले प्रश्न असतात
ते मानव केंद्रितच असतात. थोडंसं पुढचा भाग पण आपण घेऊ, म्हणजे तुमच्या जास्त चांगल्या पद्धतीने हा मुद्दा लक्षात येईल, हे वैशिष्ट्य लक्षात येईल. म्हणजेच अर्थ सांगितला याचा, हे प्रश्न मानव केंद्रित असतात त्याचा. म्हणजेच ते म्हणजे कोण, हे प्रश्न ते विचारले जाणार आहेत, विचारले गेले. ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. त्यांचा संबंध दैवी घटना किंवा देवी देवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. पहा, औद्योगिक क्रांती झाली मुलांना. तुम्हाला माहिती आहे कुठं झाली औद्योगिक क्रांती पहिल्यांदा? हो, इंग्लंडमध्ये झाली. युरोप खंडातला देश इंग्लंड, म्हणजे युरोप खंडात झाली, इंग्लंडमध्ये झाली. औद्योगिक क्रांती कुणी केली या प्रश्नाचं उत्तर काय? माणसाने केली. औद्योगिक क्रांती कशासाठी केली, कुणासाठी केली? माणसासाठी केली. औद्योगिक क्रांतीनं फायदा कुणाचा झाला? माणसाचा झाला. औद्योगिक क्रांतीमुळं एक नवीनच संस्कृती कुणाची उदयाला आली? मानवाची उदयाला आली. औद्योगिक क्रांतीमुळं जीवनात बदल कुणाच्या झाला? सुधारणा कुणाच्या झाली? कुणाचा विकास झाला? अर्थातच माणसाचा. कारण इतिहास हा विषयच असा आहे की भूतकाळातल्या मानवाच्या कृतींचा, क्रियाकल्पांचा अभ्यास करणारं क्षेत्र म्हणजेच इतिहास. अभ्यास करणारा विषय म्हणजेच इतिहास. अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच इतिहास. म्हणून इतिहासामध्ये संशोधकांना, इतिहासकारांना, लेखकांना जे प्रश्न पडतात ते प्रश्न कसे असतात? मानव केंद्रित असतात. मग भूतकाळामध्ये विविध मानवी समूहाच्या सदस्यांनी एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये कशा पद्धतीचं वर्तन केलं, काय कृती केल्या, त्याचं वर्तन कसं होतं, त्याचा व्यवहार कसा होता, या संदर्भातच ते प्रश्न विचारलेले असतात. आणि या प्रश्नांची उत्तर म्हणजेच आम्हाला कळतो तो इतिहास. आणि हे प्रश्न किंवा त्याची उत्तरं, त्यांचा संबंध दैवी घटना किंवा देवी देवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. एक दोन उदाहरणं सांगते म्हणजे पटकन तुमच्या लक्षात येईल. पहा, असं म्हटलं जातं की शिवरायांच्या तलवारीचं नाव भवानी तलवार होते. आधुनिक इतिहासकारांना या संदर्भात इतिहासाचं लेखन करीत असताना कोणत्याही प्रकारचा संशय यात नाही. पण त्याच्या पुढं असं कुठेतरी लिहिलंय की ती भवानी तलवार शिवरायांना साक्षात देवी तुळजा भवानीने दिलेली होती. यावर आधुनिक इतिहासकार विश्वास ठेवणार नाही. तो त्या संदर्भात विचारही करणार नाही आणि काही लिहिणारही नाही. तलवारीचं नाव भवानी तलवार होती या संदर्भात शहानिशा करेल, पण ती देवी भवानीने दिलेली होती या संदर्भात तो प्रश्नही निर्माण करणार नाही. त्यामुळं त्याच्यापासून उत्तर मिळवण्याचा प्रश्नही येत नाही. दुसरं एक उदाहरण, तोरणा किल्ल्याचं बांधकाम चालू असताना, त्याचं डागडुजी चालू असताना पायामध्ये 4 रुपयांनी गच्च भरलेल्या घागरी सापडल्या, असं लिखित साधनामध्ये असा उल्लेख आहे. आणि त्या घागरी कामकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, तिथल्या मजुरांनी आपला राजा शिवाजी महाराज यांना नेऊन दिल्या, त्यांच्याकडे सुपूर्त केल्या. कारण ते धन आपलं नाहीये, स्वराज्याचं आहे असं मानून. त्याची पण शहानिशा इतिहासकार करतील. पण जर असं लिहिलं असेल त्याच्या पुढं की या 4 रुपयांनी गच्च भरलेल्या घागरी देवी भवानीनं दिलेल्या होत्या, तर त्या बाबतीत इतिहासकार शहानिशाही करणार नाही, त्याच्यावर विचारही करणार नाही आणि त्यासंबंधी लेखनही करणार नाही. आणखी एक उदाहरण सांगते मुलांना. देवगिरीचे यादव, तुम्ही सगळ्यांनी दौलताबादचा किल्ला पाहिलेला आहे. कधी ना कधी तुमच्या 10वी पर्यंतच्या
या आयुष्यात टूरला गेला असाल, सहलीला गेला असाल आणि ते देवगिरी म्हणजे दौलताबाद, दौलताबाद म्हणजेच देवगिरी. त्या देवगिरीच्या यादवांचं वैभवशाली असं राज्य होतं आणि या देवगिरीच्या यादवांकडे हेमाद्री पंत नावाचा एक पंतप्रधान होता, अत्यंत विद्वान मनुष्य. आणि त्याच्या बाबतीत सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट, त्याचा आणखी एक विलक्षण गुण म्हणजे तो उत्तम असा स्थपती होता. स्थपती म्हणजे ज्याला तुम्ही आर्किटेक्ट असं म्हणता, मोठमोठाल्या इमारतींचं बांधकाम करणारा असा, त्याचा नकाशा काढून देणारा असा. तर हा हेमाद्री पंत नावाचा जो पंतप्रधान होता यादवांचा, तो एक उत्तम असा स्थपती होता आणि त्यानं स्थापत्यशास्त्रामध्ये वेगवेगळे असे प्रयोग केले आणि त्यात एक अतुलनीय अशी, अजोड अशी त्यानं बांधकामाची शैली निर्माण केली, तिचा आविष्कार केला. ज्या बांधकामाच्या शैलीमध्ये चुना, वाळू, सिमेंट अशा बॉन्डिंग मटेरियलचा वापर केला जात नव्हता आणि 7-8 मजली उंच इमारती, मंदिरं या हेमाडपंथी स्थापत्य शैलीच्या अंतर्गत बांधलेली आहेत. हे कसं काय शक्य होतं? लोकांना कमाल वाटायची. मग हळूहळू असं काम माणसाने तर शक्यच नाही, पण बांधकाम म्हटलं की पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येतो वाळूचा ढिगारा, चुना, सिमेंट. ना चुना, ना वाळू, ना सिमेंट याशिवाय बांधकाम, तेही साधं सुधं नाही, बहुमजली इमारती. म्हणून लोकांनी असं अतुलनीय काम करणाऱ्या, अशा असामान्य काम करणाऱ्या हेमाडपंतांना, अर्थातच हेमाद्रीपंत असं त्यांचं नाव होतं, पण हेमाडपंत असंच रूढ झालेलं होतं, हेमाडपंतांना राक्षस असं संबोधायला सुरुवात केली. पण असं काम राक्षसच करू शकतो, जे सामान्य माणसाला शक्य नाहीये, असं असामान्य काम. मला सांगायचं हे, हेमाडपंथी स्थापत्य शैली कशी विकसित झाली यावर तर आधुनिक इतिहासकार विचार करतीलच, पण हेमाडपंत हा राक्षस होता यावर कदापिही आधुनिक इतिहासकार विश्वास ठेवणार नाही आणि त्या पद्धतीने लेखनही करणार नाही. म्हणून आधुनिक इतिहास लेखनाची पद्धत शास्त्रशुद्ध आहे, कारण ते प्रश्न मानव केंद्रित असतात आणि भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी ते प्रश्न असतात. त्यांचा संबंध दैवी घटना किंवा देवी देवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. मला वाटतं दुसरा पण मुद्दा, हे दुसरं वैशिष्ट्य पण तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण तिसऱ्या वैशिष्ट्याकडे वळूया मुलांना. तिसरं वैशिष्ट्य काय म्हणतं? या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्याचा आधार असतो. पहा, या जगात सगळ्यात पहिल्यांदा तयार झालेलं अवजार, हत्यार काय असेल, असा जर प्रश्न पडला तर त्याचं जे काही उत्तर असेल त्या उत्तराला पुराव्याचा आधार असतो. आणि कशा पुराव्याचा? विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. पहा, इतिहासाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं वर्तमान काळात किंवा भविष्य काळात मिळतील का? नाही. जे प्रश्न भूतकाळाच्या संदर्भात विचारले गेलेले आहेत, गतकाळाच्या संदर्भामध्ये विचारले गेलेले आहेत, गतकाळातल्या मानवाच्या व्यवहारासंबंधी विचारले गेलेले आहेत, त्याच्या प्रगतीसंबंधी विचारले, त्याच्या विकासाच्या क्रमासंबंधी विचारले गेलेले आहेत, त्याची उत्तर आम्हाला नक्कीच इतिहासातच मिळणार आहे. आणि त्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. आत्ता मी जो प्रश्न या ठिकाणी मांडला की पहिलं हत्यार कोणतं असेल, या पृथ्वी तलावर जो अश्मयुगीन माणूस होता, आदी मानव होता,
त्याने तयार केलेलं पहिलं हत्यार काय असेल? हातकुऱ्हाड. हे त्याचं उत्तर आहे. कारण त्याला अनेकानेक ज्या हातकुऱ्हाडी सापडलेल्या आहेत, अश्मयुगीन माणसाने तयार केलेल्या, आदिमानवाने तयार केलेल्या, त्या पुराव्यांचा त्याला आधार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मानवाला सापडलेला धातू कोणता? असा भूतकाळाला प्रश्न विचारला, इतिहासात प्रश्न विचारला. त्याचं उत्तर तांब असं असेल तर ते तांब हा धातू सर्वप्रथम माणसाला सापडला हे दाखवणारे पुरावे, साक्षी पाहिजेत, त्याचा आधार पाहिजे. नाहीतर त्याच्यामध्ये संशय, संभ्रम असू शकतो. निसंशय उत्तर असतात ही, कारण त्या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. हडप्पा संस्कृतीमध्ये वारंवार सिंधू नदीला पूर येत होता, कारण हडप्पा संस्कृतीचं दुसरं नाव सिंधू संस्कृती आहे, नागर संस्कृती आहे. तर सिंधूच्या काठी बसलेली, विकसित झालेली ही जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीमधील लोकांना सिंधू नदीला येणाऱ्या पुराचा वारंवार फटका सहन करावा लागत होता. हे कशावरून सांगता येतं? कारण उत्खननामध्ये हडप्पा, मोहेंजोदडो आणि इतरही अनेक ठिकाणी जे काही उत्खनन झालं त्या ठिकाणी जी घरं सापडली ती घरं उंच जोत्यावर बांधलेली आहेत. उंच जोत्यावर का बांधली? 4-5 पायऱ्या चढल्याशिवाय घराच्या आत प्रवेश करता येत नव्हता. उंच ओट्यावर का बांधलेली होती? तर सिंधू नदीला जो पूर यायचा, पुरामुळं नदीच्या पाण्याची पातळी वाढायची आणि वाढलेल्या पाण्याच्या पातळीनं घरात शिरून कहर करू नये, नुकसान करू नये, त्या नुकसानीपासून वाचण्यासाठी म्हणून ही घरं उंच जोत्यावर बांधलेली अशी होती, ओट्यावर बांधलेली अशी होती. हा पुरावा आम्हाला सांगतोय. चौथा मुद्दा आहे, मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. इतिहास असाच लिहिला जात नाही, केवळ मनोरंजन म्हणून लिहिला जातो का? नाही. आधुनिक इतिहास लेखनाचं उद्दिष्ट आहे की आपण जो इतिहास लिहितोय, जे इतिहासकार जो इतिहास लिहितात, त्या इतिहासातून आम्हाला वर्तमान काळात आणि पुढे भविष्य काळात सुयोग्य पद्धतीनं निर्णय घेण्यासाठी, उपाययोजना करण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी मागच्या भूतकाळाचं काही मार्गदर्शन मिळतं का, ते मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आधुनिक इतिहासकार इतिहास लिहित असतात. म्हणजे अगदी दगडाचीच घरं, दगडाचीच हत्यारं, दगडाचीच अवजारं, दगडाचेच दिवे, दगडाचीच भांडीकुंडी आणि विस्तवासाठी, उष्णतेसाठी सुद्धा दगडाचाच वापर करणारा अश्मयुगीन माणूस, तिथपासून त्याची जी आज वाटचाल झालेली आहे, आपण बघतो माणसाची जी वाटचाल झालेली आहे विलक्षण अशी, त्याची जी प्रगती झालेली आहे, हा संपूर्ण जो भाग आहे तो आम्हाला कुणामुळे माहिती होतो की कशी कशी वाटचाल होत गेली, कसे कसे धातू सापडत गेले, त्यांचा कसा कसा उपयोग माणूस करत आला. निसर्गाचा, प्रकृतीचा वापर, पूर्वी निसर्गाला, प्रकृतीला खूपच घाबरणारा, भेदरणारा असा माणूस, त्याचाच कसा वापर आपलं जीवन सुखी समृद्ध करण्यासाठी, आपला विकास साधण्यासाठी करत गेला, याची माहिती आम्हाला इतिहासकारांच्या प्रयत्नातून म्हणजे इतिहास लेखनातूनच मिळत असते. आणि आम्हाला त्यातून दिशादर्शन आणि मार्गदर्शन सुद्धा मिळतं. म्हणजे चौथा मुद्दा आहे वैशिष्ट्याचा, मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. इतिहासाचं लेखन निरर्थक नाही आहे, अत्यंत दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहे. ते वर्तमान काळातल्या माणसासाठी आणि भविष्य काळासाठी, त्याचा भविष्यकाळ चांगला करण्यासाठी. ठीक आहे. तर असे हे 4 मुद्दे आहेत विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची वैशिष्ट्ये सांगणारे. 3 गुणांसाठी सविस्तर उत्तरे लिहा. या प्रश्नाच्या अंतर्गत येणारा
हा उपप्रश्न असणार आहे. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची वैशिष्ट्ये सविस्तर लिहा, असं या प्रश्नाचं स्वरूप असणार आहे. अपेक्षा करते की तुम्हाला हे 4ही मुद्दे समजले असतीलच. ठीक आहे. पहा, या ठिकाणी कोणत्याही विषयाचे शिक्षक जे अध्यापन करतात ते एक प्रकारे तुमचं बेसमेंट तयार करतात. ती पूर्ण 100% तयारी नसणार आहे त्या विषयाची. तुम्हाला पुस्तकं वाचावी लागणार आहेत. तुमची जी अभ्यासक्रमाची पुस्तकं आहेत, संकल्पना आणखी जास्त दृढ करून घ्याव्या लागणार आहेत. जे पायाभरणी या ठिकाणी विषय शिक्षक करतायत, पण इमारत तर तुम्हालाच रचावी लागणार आहे. त्यामुळं हा जो भाग या ठिकाणी आज आपण अभ्यासलेला आहे, तुम्ही परत एकदा तुमच्या पुस्तकामध्ये जरूर वाचावा. हॅव अ नाईस डे.